गणेश, तुला काय साध्य करायचे आहे? मी तुला सांगितलं ना की मी अन्न ग्रहण करणार नाही म्हणून. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. पण तू मला एक सांगशील? काय? माते, सगळे तुला इतका आग्रह करत असतानाही तुला जेवायचे नाही असं तू का म्हणत आहेस? कारण माझे ठरले आहे की जोवर स्वतः हे मला घास भरवत नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. माते, जर तुला त्यांचे दर्शन झाले तरीही तू ह्याच मतावर ठाम असशील? गणेश, तुला काय म्हणायचे आहे? पण मला जर त्यांचे दर्शन झाले तर मी अन्न ग्रहण करेन. तुला नक्की हे मान्य आहे? हो. मग मी तुला त्यांचे दर्शन घडवून आणीन. गणेश, हे काय? तू म्हणाली होतीस ते झालं. पण गणेश, माते, मी तुला त्यांचे दर्शन घडून आणले. मी माझं दायित्व पूर्ण केलं. आता जे तू म्हणाली आहेस ते तू पूर्ण कर. तुला आता हा लाडू खावा लागेल. देवी, गडावर सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. तुमच्यापर्यंत वार्ता पोहोचली असेलच. हो, अखेर विघ्नहर्त्यांनीच विघ्न दूर केलं. होय, त्यांनी त्यांचं दायित्व पार पाडलं आणि श्री म्हाळसा देवींनी भोजन केलं. ही खरोखरच आनंदाची वार्ता आहे. परंतु देवी, तुमच्या मनात काय शंका आहे हे मला ठाऊक आहे. ही वार्ता गडाखाली श्री खंडेरायांपर्यंत पोचली की नाही हेच विचारायचं आहे ना तुम्हाला? हो, कारण त्यांना हे कळणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांचा उपवास संपणार नाही. होय, आणि त्यामुळे आता बाणाई आणि श्री खंडेराय यांनी अधिक हट्ट न धरता भोजन केल्यास ह्या आनंदी आणि उत्साही वातावरणाला अधिक उधाण येईल. असंच घडो ही इच्छा. भानुताई, वैच पाणी तरी घ्यायची. नग नग काय करावं बरं आता? मी काय म्हणतो, वैद्यसनी बोलून आणू का? रंगा, वैद्यानं बोलून तरी काय करणार? बानू जोपर्यंत अन्न ग्रहण करत नाही तोपर्यंत तिला बरं वाटणं शक्य नाही. बरं आता काय करावं काय मोर? मग ही अशीच पडून राहिली तर काय खरं नाही. अजामेळ, देवा, बांधू, काय झालं बानूला? अरे आजा, तू अचानक कसं काय आलास? अरे रंगा, काय झालं बानूला? देवा, लय दिसानं तुमचं दर्शन झालं बघा, पण माझं मन ऐकत नव्हतं आणि तसंच झालं. काय झालं माझ्या बानूला सांगतो. आता काही झालं तरी चालेल, पण मी अन्न ग्रहण तेव्हाच करेन जेव्हा हे स्वतः मला भरवतील. तुम्ही आता असून बी भरल्या घरात अन्नाला हात लावना. मग आता म्या कशी जीव, म्या कसं काय पाणी पिऊ तुम्हीच सांगा. बानू,
ए बानू, अगं उठ ग पोर, काय खूळ डोक्यात घेऊन बसलीस तू? अगं जागी हो ग पोरी. बाहेर कसला तरी आवाज येतोय, म्या बघून आलोच. ए बादू, अगं काय करून घेतलंस हे? हा? काय डोक्यात खूळ घालून घेतलंस तू? ए गंगे, पाणी दे, पाणी दे. बानू, देवा मोहरे असं वागणं बरं नाही. उग कशाला देवाला त्रास देती? हे बानू. बानू, ए बानू, अगं डोळे उघड, पाणी पी घे. बा बा तू ए बानू, आधी पाणी पी, नाही तर मी रागवून बघ तुझ्यावर. हा पर ते देवा आजा, अरे गडाव चौघड वाजायला लागल्या ते म्हणत्यात माणसं देवीने उपास सोडला. ए बानू, आता माझं ऐक, आधी पाणी पी आणि 2 घास खाऊन घे. हा देवा, अगोदर तुम्ही एक घोट घ्याची, मगच मी पाणी पिन. बानू, देवाला बी उपास सोडायला लावायचा आहे. ए गंगे, शेवंती, पुरण्याचा स्वयंपाक कराय घ्या, जा. वय वय. चले. देवा, मी हात आलो आणि मला चांगलंच ऐकाय मिळालं बघा. आता तुम्ही दोघांनी उपास सोडला ना, म्हणजे झालं. आज एकदम मजेत दिसतंय, काय झालं? अरे एकदम आनंदाची वार्ता आहे बघ. अरे देवीने जेवण घेतलं. काय म्हणताय सा? म्हणजे आता देव बी जेवत्याल? वय, आणि बानूबाई भी जेवत्याल. आज मला लागलीच घरी सोडा. घरी कशा पाहिजे गणोबा? घरी जाऊन जेवतो. म्हणजे तू बी जेवला नाहीस वय? अहो, देवी उपाशी असताना आपण कसं जेवणार? अहो, मी अभि नाही जेवलो. अरे राघोबा, तू काय गणोबा काय, गडावर कुणी सुधी कानाला शिवलं नाही बघ. गडावरच्या समध्यांनी जणू त्यांच्यासाठीच उपास केला होता बघ. मग मी जाऊ ना घरला. अरे मग आता घरला कशाला जायला पाहिजे? गडावर चूल पेटल की. मी काय म्हणतो गणोबा, आपण समधेच बसू की एकाच पंक्तीला? हा, वय वय. अहो, पर देव जेवत्याल ना व? पाहिजे तर मी बघून येतो. नाही नाही नको. अव देव जेवली की वार्ता येईलच की गडावर. म्हणजे बानुबाईच्या वाड्यावर बी चूल पेटणार? वय वय. माधवा, देवा, सगळं काही सुरळीत घडणार आहे याचे संकेत मिळू लागले आहेत. होय, गणेशाने हस्तक्षेप केल्यामुळे आता घटना त्या दिशेने घडू लागल्या आहेत. होय देवा, आता श्री म्हाळसा देवी देखील भोजन करतील. आणि इकडे बानू देखील जेवण करेलच, कारण अजामेळचे आगमन झाले आहे. सगळं काही सुरळीत घडतंय. आता केवळ तुम्ही गडावर येण्याचीच ओढ श्री म्हाळसा देवींना असणार. पण माधवा, ते माझ्याही हातात नाही हे तुम्ही देखील जाणता. होय देवा, आता भविष्यात काय घडणार, तुम्ही गडावर कधी येणार हाच महत्वाचा प्रश्न असणार आहे. आत्ता आवडली ना तुम्हाला ही सारी तयारी? हो, जीवात जीव नव्हता माझ्या,
आता श्री खंडेराय कधी गडावर येणार आणि म्हाळसा कधी जेवणार हाच प्रश्न पडला होता मला. पण आता सारं ठीक होतंय ना? हो, म्हाळसाला घेऊन येतेच मी. आता अहो मगाशी त्या लक्ष्मी देवी म्हणाल्या की त्या म्हाळसा देवींना घेऊन येतील असं. असो, म्हाळसा आता इथे कधीही येईल. बानू, वाईस पाणी पी. हा? घे. आणि आता माझं ऐक, 2 घास खाऊन घे. नाही, मी नाही जेवणार. आता अगं तू स्वतःला कशा पाहिजे त्रास करून घेतीयास? बा जो पतूर देव जेवत नाही तो पतूर मी नाही जेवणार. अरे ते उपाशी असताना मी कशी काय जेव तूच सांग. अगं बानू, अगं मला कळतंय अगं, पर नाही बा, वाटल्यास मी देवांसंग बोलून येते. हे बानू, तू हातच थांब, मी जातो आणि देवासंग बोलतो. हा, पर देव म्हणले का तू अगोदर जेवून घे तर जेवशील. आता देवच असं म्हणले तर मी तरी काय करणार? अगं बानू, अगं मी काय म्हणतो या? भारत, तू अगोदर देवांसंग बोलून घे, मग बघू जेवण म्या. देवा, अजामिळ, तू इथे का आला आहेस हे मला ठाऊक आहे. तुम्ही 2 घास खाऊन घ्या जी. नाही अजामिळ, इतक्यात नाही. तुम्ही देव हायसा, म्या तुम्हाला काय सांगणार, पर तुम्ही 2 घास खाऊन घेतलत ना तरच बानू जेवल बघा. अजामिळ, अजूनपर्यंत म्हाळसेने अन्न ग्रहण केले नाही आहे आणि जोपर्यंत ती अन्न ग्रहण करत नाही तोपर्यंत मला अन्न ग्रहण करता येणार नाही. पण तरीही बानूने अन्न ग्रहण करावं असं मला वाटतं. तर वस्तीवर होतो म्या, काय करावं कळत नव्हतं बघा. वाटलं का हात यावं, लागलीच निघालो ना हात आलो बघा. अजामिळ, जोपर्यंत मी अन्न ग्रहण करत नाही तोपर्यंत बानू अन्न ग्रहण करणार नाही हे मला कळतंय. देवा, एक सांगू का? बोल. म्हणजे तुम्हीच तिला जाऊन सांगितलं ना की 2 घास खाऊन घे तर ती जेवल बघा. अजामिळ, तूच तिला सांग. तिला म्हणाव की मी हे तिला सांगितलेलं आहे. ती निश्चितच ऐकेल. आणि तिने अन्न ग्रहण केलं की मग मी अन्न ग्रहण करेन. जी देवा. म्हाळसा, तुझीच वाट पाहत होतो. माते, आसन ग्रहण कर. हो. मी एकटीनेच भोजन करायचे आहे. आधी तुम्ही बसा, सगळेजण त्यानंतर बसतील.
ह्यांनी भोजन केलं असेल का? ये बानू ये. बस हात. अगं तुझ्यासाठी सगळेजण थांबले आहे ती. ए बानू, देव आत आहे ती. हा तू जेवून घे, मग ते बी जेवत्या. पर ते मोहरा असत्या तर. अगं असं काय करतेस बानू? देव आत हायत ध्यानाला बसल्यात आहे. आता ती समज सोडून येतील का? अदुगर तू जेवून घे आणि तुझं जेवण झालं ना का तुझ्या हातानं समद देवासाठी तयार कर म्हणजे झालं. या देवा या. बसाजी. देवा, तुम्ही मला म्हणला नसता तर मी अगोदर जेवलेच नसते बघा. आणि त्याशिवाय मी अन्न ग्रहण केले नसते. ए बान, तू ईशा आता नग. देवासनी भूक लागली असं. वय वय देवा, म्या माझ्या हातनं माझ्या परीनं मला जमल तसं हे समज केलं आहे बघा. तेव्हा गोड मानून घ्या जी. म्हाळसा आणि बानू ह्या दोघींनीही अन्न ग्रहण केले आहे. आता मी समाधानाने अन्न ग्रहण करू शकेन. मी इथे गडावर एकटी आहे आणि गडाच्या पायथ्याशी तिचा वाडा उजळला आहे. बानू, एक ध्यानात ठेव, देव जर गडावर नाही आले तर एक दिवस मी स्वतः येईन आणि सगळ्यांच्या देखत देवांना गडावर घेऊन येईन. देवा, काय झालं? काही नाही. म्हाळसा, मी गडावर यावं म्हणून तू सर्वतोपरी प्रयत्न करशीलही, पण मी मात्र वचनात अडकलो आहे. आता जोवर बानू मला या वचनातून मुक्त करणार नाही तोवर मी गडावर येणे शक्य नाही. म्हाळसा, आता माझं येणं न येणं हे तिच्या हातात आहे, तुझ्या नाही.